नमस्कार श्रोते हो. इंद्रधनुष्य या कार्यक्रमात आपणा सर्वांचं मी अनघा योगेश मगदूम मनपूर्वक स्वागत करते. श्रोते हो, जीवन अनमोल आहे, पण हे जीवन जगताना अनेक गोष्टींचा संघर्ष आपल्याला करायला लागतो. हे आयुष्य जगताना अनेक व्याधींचा सुद्धा सामना आपल्याला करायला लागतो. यातीलच एक म्हणजे कॅन्सर. श्रोते हो, हा शब्द ऐकला तरी पायाखालची जमीन नक्कीच सरकते. डोळ्यासमोर असंख्य प्रश्नचिन्ह निर्माण होतात. पण या आजाराबद्दल खूप मोठ्या प्रमाणावर जनजागृती झाली आहे आणि उपचार पद्धतीसुद्धा उपलब्ध आहे. श्रोते हो, नुकताच 4 फेब्रुवारीला जागतिक कॅन्सर दिवस साजरा करण्यात आला. या निमित्तानं या रोगाबद्दलची जनजागृती, उपचार पद्धती याविषयी वेगवेगळ्या पद्धतीनं मांडलं गेलेलं आहेच. आज आपल्या आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्राच्या स्टुडिओमध्ये चिपळूण येथील ऑन्कोलाईफ कॅन्सर सेंटरचे कर्करोग तज्ज्ञ डॉक्टर पुष्कर कुलकर्णी इथे आले आहेत. सर, आपलं कार्यक्रमात स्वागत. नमस्कार. नमस्कार. डॉक्टर पुष्कर कुलकर्णी यांनी कर्करोग सर्जरी आणि केमोथेरपी उपचार याविषयी ते तज्ज्ञ आहेत आणि कर्करोगाबद्दलचा त्यांचा या क्षेत्रातला दीर्घकाळाचा अनुभव आहे. त्यांच्याकडचा ह्या अनुभवातूनच आपण कर्करोग म्हणजे काय, त्याची उपचार पद्धती काय आहे, अशा वेगवेगळ्या मुद्द्यांवरती आज आपण त्यांच्याशी बोलणार आहोत. कुलकर्णी सर, कर्करोग आपण खूप ऐकतो, वाचतो, वेगवेगळ्या पद्धतीने ते कानावर येतं, पाहायला मिळतं, पण नेमका कर्करोग म्हणजे काय? कर्करोगाची थोडक्यात व्याख्या अशी करता येईल की सर्वसामान्य मानवी शरीरातील नॉर्मल पेशींची अनियंत्रित वाढ आणि त्यातून तयार होणारी एखादी गाठ किंवा बरी न होणारी जखम ही कर्करोगाची प्राथमिक लक्षण किंवा प्राथमिक सुरुवात अशा प्रकारे दिसत असते. तर थोडक्यात आपल्याच नॉर्मल पेशींची अनियंत्रित वाढ म्हणजेच कर्करोगाची गाठ अशा स्वरूपाचं वर्णन आपल्याला थोडक्यामध्ये याचं करता येईल. कर्करोग कशामुळे होतो? आता याचं एक्झॅक्टली उत्तर आधुनिक शास्त्राला असं वाटतंय की जीन म्युटेशन किंवा पेशींमध्ये पेशी विभाजनाच्या काही स्टेजेस असतात, त्याला इंग्लिशमध्ये म्युटेशन असं म्हटलं जातं. तर हे जे पेशींचं बदललेलं म्युटेशन आहे, म्हणजेच मूलभूत पेशी विभाजनाच्या पातळीवरच हे म्युटेशन बदलल्यामुळे त्या पेशींची नॉर्मल वाढ न होता अतिरिक्त प्रमाणात अनियंत्रित वाढ जेव्हा व्हायला लागते, तेव्हा या बदललेल्या म्युटेशनमुळे कर्करोगाची गाठ निर्माण होते, दिसायला लागते किंवा त्या व्यक्तीला ती जाणवते. एखाद्या माणसाला कर्करोग झाला आहे, कशा प्रकारे ओळखावं किंवा त्याची काही लक्षणं आहेत का? सर्वसामान्यपणे काही लक्षणं दृश्य स्वरूपातली असतात. उदाहरणार्थ तोंडामधल्या बळ्यानं होणाऱ्या जखमा किंवा जिभेवरती गालावरती काही चट्टे उमटणं किंवा दीर्घकाळाचा खोकला, आवाजातला बदल किंवा सर्वसामान्यपणे गिळताना आपल्या ज्या नैसर्गिक गिळण्याच्या क्रियेमध्ये होणारा बदल, त्यामध्ये अडथळा वाटणे किंवा खोकल्यामधून रक्त पडणे, दम लागणे, धाप लागणे किंवा अतिरिक्त स्वरूपात वेट लॉस, आपलं वजन अतिरिक्त प्रमाणात झपाट्याने कमी होणे, भुकेच्या संबंधित आपल्या ज्या काही सवयी असतात त्या बदलणे, भूक मंदावणे, वजन कमी होणे. त्याच्यानंतर स्तनामध्ये वेदना नसणारी गाठ जी आकारात मोठी होत जाते, स्तनाग्राच्या आकारात बदल होणे, स्तनाग्रामधनं रक्तस्राव होणे किंवा आपल्या मानेच्या भोवती किंवा गळ्याच्या भोवती काही गाठी निर्माण होणे. त्याच्यानंतर लघवी संडासच्या नॉर्मल व्यक्तीच्या सवयींमध्ये बदल होणे, संडासद्वारे रक्तस्राव जाणे किंवा पाळी गेल्यानंतरच्या वयामध्ये सुद्धा अंगावरून रक्तस्राव होणे, अशा स्वरूपाची जी काही लक्षणं असतात ही कर्करोगाची असू शकतात. यातलं प्रत्येक लक्षण कर्करोगाचं असतंच असं नाही, पण तसं काही लक्षण जाणवल्यास आपल्या तज्ज्ञ डॉक्टरांकडे किंवा फॅमिली डॉक्टरांकडे आपण त्वरित संपर्क केला पाहिजे. कमीत कमी घरातल्या जबाबदार व्यक्तीच्या कानावरती तरी ते घातलं पाहिजे की जेणेकरून प्राथमिक अवस्थेमध्ये जर का काही तसा आजार असू शकेल, तो लवकर निदर्शनास येऊ शकतो आणि त्याच्यावरती लवकरात लवकर चांगल्यात चांगले उपचार घेऊन आपल्याला त्याच्यावरती मात करता येऊ शकते. कोणकोणत्या प्रकारचे कर्करोग आहेत? संपूर्ण शरीरामध्ये जेवढ्या प्रकारच्या पेशी आहेत त्या कुठल्याही पेशीला जेव्हा त्याचं पेशी नियंत्रित विभाजन चालू असतं तोपर्यंत सगळं काही स्मूथ असतं, सुरळीत असतं. पण जेव्हा त्या पेशी विभाजनाच्या प्रक्रियेमध्ये मूलभूत बदल घडतो तेव्हा शरीरातल्या कुठल्याही पेशीच्या अंतर्गत कर्करोगांच्या पेशींची निर्मिती होऊ शकते. शरीरातली अशी कुठलीही पेशी नाही की ज्याच्यामध्ये कर्करोगाची वाढ होणारच नाही किंवा आजपर्यंत पाहिलं गेलेलं नाही आहे. तर थोडक्यात काय की कुठल्याही नॉर्मल पेशीमध्ये हे बदल घडू शकतात
आजकाल तर काही छोट्या मुलांच्यामध्ये पण ते बदललेल्या म्युटेशनमुळे काही आजार पाहायला मिळतात आणि ऑफकोर्स जसं काही वय वाढत जातं तसे काही आजार हे त्या शरीरांच्या पेशी ऊती ज्या असतात, टिश्यू असतात त्या दीर्घकाळ जून झाल्यामुळे त्याच्यामध्ये काही बदल हे आपोआप येत जात असतात. विथ द एज वयाप्रमाणे हे काही बदल दिसत असतात आणि त्या वयात त्या विशिष्ट टप्प्यावरचे काही कर्करोग निदर्शनास आलेले आहेत. कोणत्या प्रकारचा कर्करोग जास्त प्रमाणात हल्ली आढळतो आपल्याला? भारतापुरता विचार केला गेला तर महिलांमध्ये जास्त करून स्तनाचा कर्करोग पाहायला मिळतोय, गर्भाशय मुखाचा कर्करोग पाहायला मिळतोय, बीजांगाचा कर्करोग पाहायला मिळतोय. पुरुषांमध्ये बेसिकली व्यसनाधीनता जास्त असल्यामुळे, तंबाखूजन्य पदार्थांचं काही सेवन असल्यामुळे तोंडाचे कर्करोग पाहायला मिळत आहेत, घशाचे कर्करोग पाहायला मिळत आहेत, स्वयंत्राचे कर्करोग, फुफ्फुसाचा कर्करोग पाहायला मिळतोय. जेवणाखाण्याच्या बदललेल्या सवयींमुळं जठराचा कर्करोग पाहायला मिळतोय. खास करून मांसाहार करणाऱ्या लोकांमध्ये आतड्याचे कर्करोग पाहायला मिळत आहेत. पुरुषस्थ ग्रंथी म्हणजे प्रोस्टेट कॅन्सरचाही विकसनशील देशांमध्ये कर्करोग जास्ती प्रमाणात पाहायला मिळतोय आणि तुलनात्मकदृष्ट्या बाकीचे इतर त्या मानाने प्रमाण बरंचसं कमी आहे. पण प्रामुख्यानं हे जे काही आत्ता मी वर्णन केले ते कर्करोग सगळ्यात जास्त प्रमाणात पाहायला मिळत आहेत. रत्नागिरी जिल्ह्यामध्ये कोणत्या प्रकारचा कॅन्सर जास्त प्रमाणात आढळतो आणि तो का? सर्वसाधारणपणे मागील काही वर्षात मी पाहतोय की तोंडाच्या कॅन्सरचे, कर्करोगाचे रुग्ण तर आहेतच. आपल्याही जिल्ह्यात त्याचं काही टक्के प्रमाण आहे. अन्ननलिकेचे, जठराचे काही आहेत. किनारपट्टीच्या भागांमध्ये मला आतड्याचा कॅन्सर एक जास्त प्रमाणात आढळताना दिसतोय. बाकी वयोमानानुसार काही पुरुषस्थ ग्रंथींचे कॅन्सर, काही जर्मसेल ट्यूमर म्हणून काही कॅन्सर आहेत. अशा प्रकारचं आणि फुफ्फुसाचा कॅन्सर. आपल्या किनारपट्टीच्या बऱ्याचशा लोकांमध्ये धूम्रपानाचं प्रमाण आधीपासूनच खूप आहे. तर त्यामुळे गळ्याचे कॅन्सर, श्वसन यंत्राचे कॅन्सर, स्वरयंत्राचे कॅन्सर आणि फुफ्फुसाचे कॅन्सर ह्याही गोष्टींचं प्रमाण अगदी दखल घेण्याजोगं आहे. रत्नागिरी जिल्ह्यात पुरुष, स्त्री आणि लहान मुलं याच्यातलं जर आपण कंपॅरिझन केलं तर त्याच्यामध्ये कुणामध्ये जास्त हे प्रमाण आढळतं? स्त्रियांमध्ये स्तनाचा कर्करोग आणि गर्भाशय मुखाचा कर्करोग तर जास्ती पाहायला मिळतोच आहे. तुलनात्मकदृष्ट्या मुलांमध्ये हे प्रमाण तसं काही फारसं नाही आहे. मी जसं सुरुवातीला म्हटलं की कर्करोग पूर्वी दुर्मिळ आजार होता, पण गेल्या काही वर्षांमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या कर्करोगांचं प्रमाण वाढताना दिसतं. तर हे कशामुळे झालंय? याबद्दल थोडक्यात सांगायचं तर आपली बदललेली लाईफस्टाईल, खाण्यापिण्याच्या सवयी, प्रदूषण, स्ट्रेस, स्वतःला पुरेसा वेळ न देता येणं, उदाहरणार्थ योग्य तो आहार-विहार, दिनचर्या, व्यायाम, स्वतःसाठी वेळ देण्यामध्ये खास करून रिलॅक्सेशन इत्यादी काही गोष्टी आहेत की ज्यामध्ये बदलत्या जीवनशैलीमुळे आपण स्वतःकडे काही लक्षच देत नाही. आपल्या खाण्यापिण्याच्या सवयी पूर्ण आरोग्यपूर्ण आणि नैसर्गिक नाही आहेत. फास्ट फूड, जंक फूड, जगण्याच्या स्पीडमुळे आपण धावत असतो आणि कुठंतरी या सगळ्याचा बदललेला परिणाम म्हणून कुठंतरी हे बदललेलं पेशी विभाजन कधीतरी आपल्याला नक्कीच त्रास देऊ शकतं. जितका माणूस धावतोय तितकंच तो त्याच्या आयुष्याच्या बद्दल सुद्धा दुर्लक्ष करतोय असं आपल्याला वाटतं का? नक्कीच आपलं सर्वसामान्य व्यक्तीचं आपल्या वैयक्तिक आयुष्याकडे, वैयक्तिक प्रकृतीकडे दुर्लक्ष तर होतच आहे आणि मुख्य करून सांगायचं तर तणावपूर्ण जीवनशैली हा त्याचा एक कुठेतरी एक अभ्यास केला गेलेला आहे की त्याचा मात्र याच्याशी नक्की संबंध आहे. कुठंतरी मुळापाशी आपण जेव्हा जाऊन पाहतो तर कर्करोग नेमका का झाला याचं शास्त्रानं दिलेलं विवेचन उत्तर असं आहे की ते बदललेलं जे पेशी विभाजन आहे, चेंज म्युटेशन ऑफ अ सेल डिव्हिजन, पेशी विभाजनाची जी मूलभूत क्रिया आहे तीच बिघडल्यामुळे या व्याधीची निर्मिती होत असते. बाकीचे जे फॅक्टर्स आहेत, बाकीचे जे घटक आहेत, उदाहरणार्थ तणावपूर्ण फास्ट जीवनशैली, फास्ट फूड, विश्रांतीचा अभाव, व्यायामाचा अभाव, या सगळ्या गोष्टी त्याला हातभार लावतात. तंबाखूजन्य पदार्थाचं सेवन, अतिरिक्त मांसाहार, मद्यपान, धूम्रपान किंवा तंबाखूजन्य पदार्थात तंबाखू खाणं, मावा, गुटखा, बिडी, सिगरेट ह्या सगळ्या पदार्थ त्याला हातभार लावतात असं एक शास्त्रीय एक्सप्लेनेशन त्याच्यामधनं दिसून येतं. कर्करोग झाला ही लक्षणं आपल्याला जी दिसतात तर त्याच्यावर कुठल्या प्रकारची उपचार पद्धती केली जाते? सर्वसाधारणपणे अशा प्रकारची एखादी व्यक्ती जेव्हा आपल्या हॉस्पिटलमध्ये आपल्या कन्सल्टिंग रूममध्ये काही अशा तक्रारी घेऊन येतात तेव्हा मुळात त्याचं क्लिनिकल एक्झामिनेशन तज्ज्ञ डॉक्टरांकडून आम्ही जेव्हा त्याची तपासणी करतो तेव्हा आमच्या तज्ज्ञ अनुभवी नजरेला ते लक्षात येतं सर्वसाधारणपणे की हे कितपत
अडचणीचं आहे. काही वेळा काही साधे चट्टे पण असतात. काही वेळा तोंड आलेलं असतं. 2-3 आठवडे ते बरं होत नसतं. तरीसुद्धा काही काळजीपोटी तो रुग्ण आमच्याकडे येत असतो. हं. तर म्हणून मगाशी मी म्हटलं, की असं दिसणारं प्रत्येक लक्षण हे कॅन्सरचं असतंच असं नाही. बरोबर. हं. पण त्याच्यावरती योग्य त्या वेळेत तज्ञ डॉक्टरांकडून आपण मार्गदर्शन आणि जो काही असेल तो उपचार घेणं आवश्यक आहे. अशा प्रकारची एखादी जखम, एखादी गाठ, एखादा चट्टा जर का आम्हाला दिसला किंवा स्तनामधली गाठ असेल किंवा पाळी गेल्यानंतरच्या वयामध्ये अंगावरून रक्तस्राव हं. एखाद्या ताईंना, हं. महिलेला होत असेल, हं. तर आम्ही त्याची योग्य त्या प्रकारे तपासणी करायचं ठरवतो. या तपासण्यांमध्ये बेसिकली सुरुवातीची क्लिनिकल एक्झामिनेशन हं. ही असते. त्याच्यानंतर आम्ही त्या रुग्णाला समजावून सांगतो, की आपण ह्याचा एखादा तुकडा म्हणजे बायोप्सी काढून घेतली, हं. तर निदान होण्यासाठी त्याचा जास्त उपयोग होईल आणि योग्य त्या प्रकारे आम्ही त्याची बायोप्सी काढतो. बायोप्सी काढण्याचे खूप सारे मार्ग आहेत. हं. कधी-कधी आपल्या ओ-पी-डी बेसिसवरच काही छोटीशी भूल देऊन त्याचा तुकडा एखादा छोटा काढला जाऊन तो योग्य त्या पद्धतीनं तज्ञ पॅथॉलॉजिस्टकडे तपासायला दिला जातो. हं. काही वेळा त्याचा मोठा तुकडा हवा असेल तर थोडी जास्तीची भूल देऊन मोठी बायोप्सी काढली जाते किंवा पोटातल्या काही अवयवांच्या जर का बायोप्सी काढायची असेल तर तुम्हाला सोनोग्राफी किंवा सी-टी स्कॅनचा मार्गदर्शनाखाली त्याचं इतर अवयवांना इजा न करता त्याची बायोप्सी काढली जाते. अशा प्रकारे खूप आधुनिक पद्धतीनं पेशंटला कमीत कमी वेळ जाईल आणि कमीत कमी त्रास होईल अशा आधुनिक पद्धतीनं आपण ते बायोप्सी करणं आणि कॅन्सरचं निदान करणं हं. याद्वारे करत असतो. आता बऱ्याच लोकांचा समज असा आहे, तो गैरसमज आहे वास्तविक, हं. की त्या गाठीला डिवचल्याच्या नंतर ती गाठ जास्त वेगानं बाहेर पसरते. तर हा कॅन्सरबद्दलचा एक पूर्ण मोठा गैरसमज आहे, बरं. की कॅन्सरच्या गाठीला निदान होण्यासाठी त्याचा तुकडा काढणं हे आवश्यक आहेच. हं. नुसतं बघून कॅन्सरच्या गाठीचं कुठल्याही निदान होत नाही. आणि दुसरी गोष्ट, की त्याला डिवचलत किंवा नाही डिवचलत, तरीसुद्धा रक्ताच्या माध्यमातून लसिका ग्रंथींच्या माध्यमातून तो ऑलरेडी सगळीकडे पसरायला सुरुवात झालेली असते. कारण कर्करोग या रोगाची खासियत आणि वैशिष्ट्यच हे आहे, की कर्क म्हणजे खेकडा. तो जसा त्याच्या ताब्यात आलेल्या वस्तूला असा घट्ट पकडून ठेवतो, तशाच प्रकारे ह्या आजाराची निर्मित झालेली जी काही गाठ असते, ती त्यातून आजूबाजूला असणाऱ्या रक्तवाहिन्या आणि लसिका वाहिन्या याच्यामार्फत त्याचा प्रसार ऑलरेडी सुरू झालेला असतो, आधीच सुरू झालेला असतो. लोकांच्या डोक्यात हे आहे, की त्याला डिवचल्याच्या नंतर तो बाहेर पडतो आणि पसरतो, तर हा पूर्ण गैरसमज आहे. पण निदान होण्यासाठी योग्य त्या पद्धतीनं तज्ञ डॉक्टरांच्या मार्फत ती बायोप्सी करणं हे अतिशय आवश्यक असतं. बायोप्सी झाल्यानंतर कर्करोग कुठल्या स्टेजवर आहे हे समजतं का? बायोप्सी हे फक्त त्यामध्ये कुठल्या प्रकारची पेशी आहे याचं उत्तर देतं. अच्छा. स्टेज करण्यासाठी आपल्याला काही आधुनिक मार्गांचा अवलंब करावा लागतो, हं. की ज्यामध्ये सी-टी स्कॅन आपण सर्वांनी ऐकलं असेल. हो. तर सी-टी स्कॅनचा काही वर्षापूर्वी रेग्युलर त्यामध्ये वापर व्हायचा. आम्हाला त्याची फार मोठी मदत व्हायची. हं. आत्ताच्या आधुनिक काळामध्ये संपूर्ण शरीराचं एक पेट स्कॅन म्हणून तपासणी आहे, हं. की ज्यामध्ये स्टेजिंग समजण्यासाठी याचा उपयोग होतो. स्टेजिंग म्हणजे काय? तर मूळ जागा सोडून तो आजार बाहेर कुठे कुठे पसरलेला आहे, यालाच त्याचं स्टेजिंग म्हटलं जातं. निर्माण झालेल्या फक्त मूळ जागीत जर का तो ट्यूमर असेल तर तो अलीकडच्या अवस्थेतला असतो. पण या सगळ्या इमेजिंगच्या माध्यमातून जेव्हा त्याचा अभ्यास केला जातो, तेव्हा ती मूळ जागा सोडून तो ट्यूमर आजूबाजूला कुठे पसरला, आजूबाजूच्या अवयवांना तो जखडलाय किंवा नाही, इतर कुठल्या महत्त्वाच्या अवयवांमध्ये तो घुसलाय की नाही आणि त्याच्या आजूबाजूच्या ज्या काही लसिका ग्रंथी म्हणजे लिम्फ नोड्स, अवधानं असं त्याला म्हटलं जातं, त्याच्यामध्ये तो किती टप्प्यात पसरला याच्यावरती आजाराचं स्टेजिंग असतं. जेवढ्या प्रमाणात तो आजूबाजूच्या अवयवांमध्ये घुसतो, बाजूच्या लसिका ग्रंथींमध्ये घुसतो, तर ते अर्थातच त्याचं वाढलेलं स्टेजिंग असतं. आणि मला पुन्हा एकदा इथे सांगावंसं वाटेल, की जेवढ्या लवकरच्या अवस्थेत आपण आपल्या कॅन्सरला ओळखतो किंवा आपले तज्ञ डॉक्टर अर्ली स्टेजमधला तुमचा कॅन्सर डायग्नोज करतात, डिटेक्ट करतात, तर त्याच्यामध्ये तो रुग्ण बरे होण्याचे चान्सेस खूप जास्ती असतात. कित्येक वेळा अशा खूप लवकरच्या अवस्थेतला डिटेक्ट झालेला कॅन्सर योग्य त्या उपचार पद्धतीने पूर्णपणे बरे झाले की सुद्धा उदाहरणं आहेत. सर, या स्टेजेसबद्दल जरा सविस्तर सांगा. हां, सर्वसाधारणपणे खूपच पटकन आणि लवकरच्या काळात जर का कॅन्सरचं निदान झालं, तर तो साधारणपणे पहिल्या किंवा दुसऱ्या टप्प्यातला कॅन्सर आपल्याला सापडू शकतो. उदाहरणार्थ तोंडातली जखम किंवा स्तनामधली छोटी असलेली गाठ किंवा
अशाच प्रकारे काहीही कारणाने एखाद्या जागरूक व्यक्तीनं जर का त्याच्या तक्रारीसाठी तज्ज्ञ डॉक्टरांकडे संपर्क केला आणि तज्ज्ञ डॉक्टरांनी योग्य त्या पद्धतीनं खूप लवकर जर का त्या कर्करोगाचं निदान झालं आणि योग्य ती उपचार पद्धती घेतली गेली, तर तो व्यक्ती त्यातनं पूर्ण बरा होऊ शकतो. अर्थात वाढलेल्या अवस्थेतले कर्करोग म्हणजे स्टेज 3 तिसरा टप्पा किंवा चौथा टप्पा, हे सर्वसाधारणपणे खूप मोठ्या प्रमाणात शरीरात इतर ठिकाणी पसरलेले किंवा इतर महत्त्वाच्या अवयवांना जखडलेले जेव्हा असतात कॅन्सर, जे खूप लेट अवस्थेमध्ये सापडतात, तर त्यांना साधारणपणे ॲडव्हान्स स्टेज कॅन्सर म्हटलं जातं. म्हणजे उदाहरणार्थ तिसरा टप्पा किंवा चौथा टप्पा. अर्थात तिसरा टप्पा आणि चौथ्या टप्प्याचे कॅन्सर हे पूर्ण बरे होऊ शकत नाहीत, पण पेशंटचं क्वालिटी ऑफ लाईफ मेंटेन करण्यासाठी आपल्याला तिथेही चांगल्या उपचार पद्धती आता उपलब्ध आहेत, की पेशंटचं दैनंदिन जीवन सुखावह व्हावं यासाठी ते प्रयत्न करता येतात. तिसऱ्या टप्प्याचा कॅन्सरसुद्धा काही अंशी बरा होण्यासाठी आपल्याला मदत करता येते, प्रयत्न करता येतात. परंतु चौथ्या टप्प्याचा कॅन्सर जर का सापडला, खूप उशिरा निदान झाल्यामुळे किंवा पेशंट न आल्यामुळे, तर त्यासाठी मात्र आपल्याला फार मर्यादित उपचार पद्धती उपलब्ध आहेत. त्याच्यामध्ये पेशंटचं आयुष्यमान पण खूप कमी असतं. हं. त्यामुळे ॲडव्हान्स स्टेजच्या कॅन्सरला तोंड देणं तसं सध्या थोडंसं अवघड आहे. पण तरीसुद्धा त्याच्यामध्ये इम्युनोथेरपी, टार्गेटेड थेरपी अशा खूप ॲडव्हान्स उपचार पद्धतीसुद्धा उपलब्ध आहेत. कोणत्या प्रकारच्या उपचार पद्धती कर्करोगासाठी आहेत? सर्वसाधारणपणे उपचार पद्धतीत सगळ्यात पहिला ऑप्शन जो आहे, की अर्ली स्टेज म्हणजे खूप अलीकडच्या टप्प्यातला कॅन्सर असेल, तर त्यासाठी सगळ्यात पहिली उपचार पद्धती ती कॅन्सरची शस्त्रक्रिया. अतिशय तज्ज्ञ विख्यात डॉक्टरकडनं, एक्सपर्ट डॉक्टरकडनं जर कधी शस्त्रक्रिया झाली, तर त्याचे रिझल्ट, त्याचे निर्णय खूप चांगले असतात, निकाल चांगले असतात. सक्सेसफुल यशस्वी कॅन्सरचं ऑपरेशन होणं ही त्या स्टेजमधला कॅन्सर बरा होण्यासाठीची सगळ्यात पहिली गुरुकिल्ली आहे. हं. इव्हन सेकंड स्टेजचा सुद्धा कॅन्सर सर्जरी हा त्यातला पहिला ऑप्शन असू शकतो. समजा थोडासा वाढलेल्या अवस्थेतला कॅन्सर सापडला, तर त्याच्यासाठी ती कॅन्सरची गाठ थोडीशी नियंत्रित करण्यासाठी किंवा कंट्रोलमध्ये आणण्यासाठी केमोथेरपीचा वापर केला जातो. हं. केमोथेरपी हा उपचार असा आहे, की कॅन्सरच्या पेशी नष्ट करणारी जी काही औषधं असतात, हं. ती सलाईनच्या माध्यमातून शरीरामध्ये सोडली जातात. हं. ती योग्य त्या ठिकाणी पोचून त्या कॅन्सरच्या पेशींचा नायनाट करतात, त्या पेशी नष्ट करतात हं. आणि ती जी कॅन्सरची अवस्था आहे ती थोडीशी अलीकडल्या अवस्थेत आणून, आम्ही त्याला डाऊनस्टेजिंग म्हणतो, हं. त्या आजाराला कंट्रोल करून मग ऑपरेशनचा निर्णय घेतला जातो. आणि आत्ताच्या काळामध्ये बरेच वेळा असे निर्णयसुद्धा यशस्वी झालेले आहेत, की स्टेजिंग कमी करून नंतर ऑपरेशन केलेली सुद्धा ऑपरेशन्स यशस्वी झालेली आहेत. त्याच्या पुढचा उपचार पद्धती एक असा आहे, की जो किरणोपचार पद्धत आहे. किरणोपचार पद्धती अशी आहे, की खूप अद्ययावत दर्जाचे जे की एक्स-रे डिलिव्हर करणारी मशीन असतात. त्याच्यामध्ये त्या पेशंटच्या आजाराच्या इमेजिंग त्या मशीनला फीड केल्या जातात आणि ज्या ठिकाणी अचूक जिथे ट्यूमर आहे किंवा ट्यूमर होता पूर्वी, जो आपण ऑपरेशन करून काढला आहे, त्याच्या सूक्ष्मपेशी तिथेच असतात. त्या काही आपल्याला वेचून बाहेर काढता येत नाहीत. तर त्यासाठी किरणोपचार पद्धती दिली जाते. किरणोपचारची सुद्धा एक स्पेशल सुपर स्पेशालिटी फॅकल्टी डॉक्टर्स अवेलेबल आहेत. ते त्या केसचा, त्या रिपोर्ट्सचा अभ्यास करून त्या रुग्णाला द्यायचा रेडिएशनचा योग्य तो डोस ठरवतात आणि त्याचे काही सेशन्स असतात. ते सेशन्स पूर्ण झाले की काही फॉलोअप्स व्हिजिट असतात. अशा प्रकारे तो पेशंट कॅन्सरच्या व्याधीतनं बरा होऊ शकतो. केमोथेरपीचे दुष्परिणाम पण आहेत का? हो. केमोथेरपी हे कॅन्सरच्या पेशी नष्ट करणारं औषध आहे. ते काही सामान्य औषध नाही आहे. हं. त्यामुळं मानवी शरीराला त्याचे काही दुष्परिणामही सोसावे लागतात. हं. हं. म्हणजे माझ्या अनुभवात मी काही वेळा असं बघितलं, की केवळ त्या केमोथेरपीच्या दुष्परिणामाला घाबरून लोकांनी उपचार पद्धतीच टाळलेली आहे. हं. तर केमोथेरपीच्या उपचार पद्धतीमध्ये सर्वसामान्य माणसाचा पहिला प्रश्न असतो, की केस गळतात का? तर हो, ज्या शरीरातल्या, मानवी शरीरातल्या पेशींची नॅचरल दैनंदिन वाढ होत असते, त्या ठिकाणी सुद्धा जाऊन हे केमोथेरपीचं औषध काम करत असतं. त्यामुळे केसांची दैनंदिन वाढ होत असते. त्याच्यानंतर तोंडाची किंवा शरीरातली आपल्या आतली जी त्वचा असते नाजूक, त्या पेशींची दैनंदिन वाढ होत असते. लिव्हर, किडनीसारख्या अवयवावरती सुद्धा हे औषध काम करतं. थोडक्यात ते त्याचे साईड इफेक्ट म्हणून मानलं जातं. तर खूप अतिरिक्त प्रमाणामध्ये कधी-कधी काही लोकांना मळमळ, उलटीचा त्रास होतो. काही लोकांना अपचनासंबंधी काही त्रास होतात. हिमोग्लोबिन पेशी कमी होणं, पांढऱ्या पेशी कमी होणं किंवा प्लेटलेट्स आपल्या शरीरातले असतात, ह्या केवळ केमोथेरपीच्या प्रभावामुळे सुद्धा काही कमी होतात.
पूर्वी त्याला तशी स्ट्रॉंग अशी काही उपचार पद्धती नव्हती, पण आत्ताच्या काळामध्ये हे सगळे साईड इफेक्ट्स मॅनेज करणारी चांगली उपचार पद्धती उपलब्ध आहे, जी मुख्य उपचार पद्धतीसोबतच आपण त्या रुग्णाला देत असतो आणि त्यामुळे आत्ताच्या काळामध्ये हे सगळे साईड इफेक्ट्स पुष्कळसे कमी झालेले आहेत. आत्ताच्या काळात कॅन्सर रुग्णांना किमोथेरपी बरीचशी सुसह्य झालेली आहे. कॅन्सर झाला, त्याच्यावर उपचार झाला, त्याच्यानंतर तो रुग्ण बरा झाला, तर त्याने पुढचं काय करावं? एखाद्या रुग्णाला कॅन्सरची पूर्ण ट्रीटमेंट झाल्यानंतर, अर्थात या सगळ्या ट्रीटमेंट या दीर्घकाळाच्या असतात, 1.5 वर्ष, 2 वर्ष, 3 वर्ष अशा काळाच्या असतात. कॅन्सर ग्रुपचे सपोर्टर्स, तज्ज्ञ डॉक्टर्स, त्यांची टीम, काउन्सिलर्स हे संपूर्णपणे त्या रुग्णाच्या आणि कुटुंबाच्या सहवासामध्ये असतात. ते त्यांना योग्य त्यावेळी योग्य तो मॉरल सपोर्ट आणि योग्य तो सल्ला हा देतच असतात. पण कर्करोगाची अशी एक खासियत की कितीही चांगल्या पद्धतीनं ट्रीट केलेला कर्करोग एका विशिष्ट कालावधीमध्ये आपण कंट्रोल झाला आहे असं डिक्लेअर करतो, पण 5 वर्ष मिनिमम डिसीज फ्री सर्व्हायव्हल म्हणजे कुठलंही आजाराचं लक्षण न दिसता 5 वर्ष पूर्ण झाली तर त्याच्यानंतर तो रुग्ण त्या व्याधीतून पूर्ण बरा झाला असं आपण मानतो. तरीसुद्धा 5 वर्षापर्यंत आपल्या तज्ज्ञ डॉक्टरांकडे आपण रेग्युलर फॉलोअप ठेवणं आवश्यक आहे. 5 वर्ष स्वतःला कुठलाही त्रास नसला तरीसुद्धा त्या तज्ज्ञ डॉक्टरांकडे त्यांनी एक रेग्युलर चेकअप म्हणून जाणं आवश्यक आहे, की त्यामध्ये समजा काही वेळा काही पुनरुद्भव जर का झाला त्या आजाराचा, तर तो खूप लवकरच्या अवस्थेमध्ये पुन्हा त्याला डिटेक्ट केलं जावं आणि त्यालासुद्धा पर्यायी उपचार पद्धती आहेत. उदाहरणार्थ बेसिकली ज्या उपचार पद्धती आहेत त्या सर्जरी, किमोथेरपी, रेडिएशन थेरपी अशा पद्धतीच्याच आहेत. फक्त 5 वर्ष फॉलोअप का करायचा, तर 5 वर्षामध्ये कॅन्सर पुन्हा उद्भवून यायची शक्यता असते म्हणून. माझा हाच पुढचा प्रश्न होता, की खरंच असं म्हटलं जातं की पुन्हा कॅन्सर होऊ शकतो, याबद्दलचे समज आणि गैरसमज आहेत, तर त्याविषयी आपण काय बोलाल? हा प्रश्न फार चांगला प्रश्न आहे, की याच्यामध्ये काही वेळा त्याच ठिकाणी कॅन्सर परत येऊ शकतो. उदाहरणार्थ एखाद्या व्यक्तीला जिभेचा कर्करोग झाला असेल आणि त्यानं मागील काळामध्ये त्याची पूर्ण आणि व्यवस्थित संपूर्ण ट्रीटमेंट जरी केली असेल, तरीसुद्धा त्याच ठिकाणी परत तो कर्करोग येऊ शकतो किंवा त्या व्यक्तीच्या तब्येतीकडे त्याने दुर्लक्ष केलं, फॉलोअप जर का व्यवस्थित नाही ठेवले, तर तो तिथेच निर्माण होऊन इतर अवयवांमध्ये सुद्धा पसरायची शक्यता असते. म्हणूनच यासाठी आपण रुग्णाला 5 वर्ष रेग्युलर फॉलोअपचा सल्ला देत असतो. कर्करोग होऊच नाही याच्यासाठी कुठल्या प्रतिबंधात्मक गोष्टी आहेत किंवा मनुष्याने कसं आपलं आयुष्य जगावं असं आपल्याला वाटतं सर? सध्याच्या काळामध्ये आयडियली जर का म्हटलं जगायचं तर आपल्याला सरळ 200-500 वर्ष मागं जावं लागेल, की पूर्णपणे नैसर्गिक आहार, प्रदूषणमुक्त वातावरण, जेवण, खाण, आहार, व्यायाम, दैनंदिन हे सगळं फॉलो करणं काही शक्य नाही आहे, कुणालाच शक्य नाही आहे. पण तरीसुद्धा सर्वसामान्य व्यक्तीनं जेवढं होता होईल तो शुद्ध शाकाहार, नैसर्गिक आहार, व्यसनमुक्ती, दैनंदिन जीवनामध्ये व्यायामाचा समावेश तर असलाच पाहिजे आणि योगा किंवा मेडिटेशन अशा प्रकारच्या गोष्टींचा आधार नक्की घेतला पाहिजे, की जेणेकरून तणावमुक्त जीवन आणि आरोग्यपूर्ण आहार आणि आरोग्यपूर्ण सवयी ह्या गोष्टी जर का अंमलात आणल्या तर ह्या बऱ्याचशा गोष्टी कमी होऊ शकतील असं मला वाटतंय. कर्करोगाचे उपचार पद्धती करताना, तपासण्या करताना अत्याधुनिक उपचार पद्धती कोणत्या प्रकारची आहे? काही प्रकारच्या स्कोपी आहेत, की ज्याच्यामध्ये सॉफ्ट ऑप्टिकल फायबरचे स्कोप असतात, की ज्यामध्ये ब्रॉन्कोस्कोप हा फुफ्फुसाची आतून तपासणी करू शकतो आपण त्याच्याद्वारे. त्याच्यानंतर एंडोस्कोप, आपण एंडोस्कोप सगळ्यांनी कॉमनली शब्द ऐकला असेल, तर एंडोस्कोप हा सॉफ्ट फ्लेक्झिबल ऑप्टिकल फायबरचा स्कोप असतो, जो तोंडातून अन्ननलिकेत टाकला जातो योग्य ती भूल देऊन आणि तो अगदी जठराच्या पुढच्या भागापर्यंत जाऊन आतल्या भागाची पाहणी आणि निदान करण्यासाठी योग्य ते उदाहरणार्थ तिथली बायोप्सी काढणे किंवा तिथे काही स्टेंट बसवणे या सगळ्या पद्धतीसाठी तो तोंडातून टाकायचा एंडोस्कोप वापरला जातो. त्याच पद्धतीने आतड्याचे काही कर्करोग असतील तर त्याचं निदान होण्यासाठी कोलोनोस्कोप नावाचा एक स्कोप असतो. तो संडासच्या जागेतून योग्य ती भूल देऊन आपल्याला आतमध्ये पाठवता येतो आणि त्याच्याद्वारे आतलं निदान करणं किंवा तिथली बायोप्सी काढणं इत्यादी गोष्टी शक्य होतात. आता आतून बायोप्सी करून काढलेलं जे काही मटेरियल आहे ते योग्य त्या पद्धतीनं प्रिझर्व करून फॉर्मॅलिन कंटेनरमध्ये योग्य त्या पॅथॉलॉजीमध्ये पाठवलं जातं आणि पॅथॉलॉजीमध्ये सूक्ष्मदर्शकाखाली याच्या पेशींचं ॲक्च्युअल आपण तज्ज्ञ डॉक्टर ते पेशी पाहतो
आणि त्याचं निदान करतो की ही पेशी नॉर्मल आहे की यामध्ये कॅन्सरचे काही घटक दिसत आहेत. तर पॅथॉलॉजी लॅबमध्ये या पद्धतीची टेस्ट होते. काही आधुनिक मोठ्या लॅबमध्ये इम्युनोहिस्टोकेमिस्ट्री नावाचा एक घटक आहे जो आपल्याला त्याच कॅन्सर पेशीची अधिक आणि अचूक माहिती देतो की ज्यामध्ये उपचार पद्धती अवलंब करताना आपल्याला त्याचा जास्तीत जास्त उपयोग होतो. तर अशा पद्धतीनं इतक्या सगळ्या आधुनिक मार्गानं आपण ह्या कॅन्सरच्या पेशींचं निदान करत असतो आणि ज्या प्रकारचा कॅन्सर असतो त्या प्रकारची उपचार पद्धती तज्ज्ञ डॉक्टर आपल्याला सुचवतात. कर्करोग झाला तरी त्याची उपचार पद्धती आता अत्याधुनिक झाली आहे, त्यामुळे त्याच्यावर आपण मात करू शकतो. फक्त आपल्या आरोग्याबद्दल जास्त जागरूक राहिलं पाहिजे असा संदेश आज या मुलाखतीच्या दरम्यान आपल्याला दिलेला आहे. सर, आज आपण इथे आलात आणि खूप अमूल्य अशी माहिती आपण सर्व आकाशवाणी रत्नागिरी केंद्राच्या श्रोत्यांना दिलीत. याबद्दल आपले मनःपूर्वक आभार. धन्यवाद. ही सुद्धा बहुमूल्य संधी या जागतिक कर्करोग दिनानिमित्त आपण मला दिलीत त्याबद्दल मीही आपणा सर्वांचा ऋणी आहे, आभारी आहे.